नमस्कार मंडळी. ज्योतिषशास्त्र तर्कनिष्ठ पद्धतीने कसे शिकावं असं स्वरूपाचं व्याख्यान मी परवाच्या दिवशी केलं. त्याचाच एक संक्षिप्त गोषवारा मी तुमच्या समोर ठेवतोय. ज्योतिषशास्त्र शिकायचं म्हणजे आपल्या समोर जी पत्रिका येते, कुंडली येते, त्यातले घटक शिकायचे. मग पहिल्यांदा आपल्याला हे स्पष्ट माहित पाहिजे की कुठले घटक मला अभ्यासायचे. तर काय आहेत ते घटक? ग्रह, राशी, भाव, नक्षत्र, एकूण 9 घटक आहेत. ते चाराशी मी का थांबलो, तर हे घटक तुम्हाला गणिती स्वरूपात प्रत्यक्षामध्ये समोर बघता येतात, दिसतात. तुम्हाला स्पष्ट ग्रहांचं टेबल असतं, त्यामध्ये स्पष्ट ग्रह कुठल्या राशीत आहे, कुठल्या अंशकला विकलांवर आहे हे दिसलं असतं. म्हणजे ग्रह दिसतो, राशी दिसतो, तो पत्रिकेत कुठल्या भावात आहे तेही दिसतं. आणि त्या ग्रहाचा अंशकला विकला लक्षात घेतात, तो कुठल्या नक्षत्रात आहे तेही पुढे दिलेलं असतं. म्हणजे पत्रिका अभ्यासण्याचे जे घटक आहेत, त्यातले 4 घटक हे मॅथमॅटिकल किंवा दृश्य रूपात तुमच्या समोर असतात आणि प्राथमिक आणि प्रारंभिक अभ्यास त्यांचाच करायचा असतो. त्याच्यानंतर हे घटक जे दिसतात ते जोडावे लागतात. म्हणून दृष्टी, ग्रहांना दृष्टी असतात. दृष्टी, योग, दशा आणि गोचर, हे 4 घटक हे अनुबंधाचे जोडाजोडीचे घटक आहेत, तेही अभ्यासावे लागतात. या दोघांच्या अभ्यास प्रक्रियेमध्ये थोडासा फरक आहे. कारण पहिल्या ठिकाणी जड माहिती किंवा डॉक्युमेंटेड गोष्टी आहेत. दुसऱ्या गोष्टी ह्या आपल्याला समजून त्या त्यावेळी वापरायचे, अनुबंध निर्माण करायचे, जोडाजोडी निर्माण करायचे, तात्कालिक गोष्टी आहेत. दृष्टी, योगदशा आणि गोचर. आणखीन जर तुम्हाला एक्सरे काढायचा आहे, एखाद्या घटनेच्या अंतरंगात शिरायचा आहे, तर कुठल्या स्वरूपाचा एक्सरे काढला पाहिजे, कुठली विशेष कुंडली बघितली पाहिजे, असा उल्लेख ज्योतिषशास्त्रात आहे. त्याला षोडश वर्ग कुंडली असं म्हणतात, डिव्हिजनल चार्ट. याचाही वेगळा अभ्यास आपल्याला पाहिजे की कुठली कुंडली काय स्पेशलाइज्ड माहिती देते आणि ती अभ्यासण्याचे, ती स्पेशलाइज्ड माहिती वापरण्याचे नियम काय. माहिती पुस्तकांमध्ये मिळेल तुम्हाला की ही नवमास कुंडली विवाहाबद्दल माहिती देते, कुंडलीचा दर्जा सांगते. या वाक्याने काही होणार नाही. मला टेक्निक माहित पाहिजे, प्रक्रिया माहित पाहिजे की नवमास कुंडली बघून मी ओळखतो कसं वैवाहिक जीवन. नवमास कुंडली बघून मी पत्रिकेचा दर्जा, त्या ग्रहाची ताकद किंवा ग्रहाचं ओरिएंटेशन, फळ देण्याची दिशा कशी ओळखायची, कुठल्या कुंडलीवरनं ओळखायची, त्याचे टेक्निक शिकवणं हा एक महत्वाचा भाग आहे. आता आपण बघू की आपण शिकतो म्हणजे काय करतो. तर ग्रह, राशी, भाव आणि नक्षत्र यांची कारकत्व शिकतो. ही कारकत्व आहेत, ती आहे माहिती. ती सर्वत्र उपलब्ध आहे, पुस्तकांमधनं, ग्रंथांमधनं, इंटरनेटमधनं, गुरुकडून, शिक्षकाकडून, माहिती देणाऱ्याकडून सर्वत्र ती उपलब्ध आहे. कारण ती स्टँडर्डाईज आहे खूपशी. त्यात काही चुका असल्या तर ते आपल्याला विचार करून दुरुस्त करायला लागतात. परंतु ती माहिती तुम्हाला गोळा होते, त्याला म्हणायचं कारकत्व. तुम्ही अभ्यासलं हे खूप जास्त आहे. एक म्हणजे प्रत्येकच घटकाचं, प्रत्येक ग्रहाचं सुद्धा खूप व्यापक आहे. आणि ते बऱ्याच वेळा अंतर्गत विसंगत वाटावं असे शब्द त्यात आहेत. उदाहरण देतो तुम्हाला की गुरु हा ग्रह स्मृतीचा कारक आहे, विद्येचा कारक आहे, क्वालिफिकेशनचा. त्याच्यानंतर तो बँकिंगचा कारक आहे, कापड, कागद, खाद्यपदार्थ, त्याच्यानंतर धार्मिक विधी, पौरोहित्य, प्रोफेसर असणं. आता एकाच ग्रहाच्या अंमलाखाली इतक्या विविध गोष्टी येत असल्यामुळे ते कारकत्व मी सुरुवातीला ऐकतो तेव्हा ते मी स्वीकारतो, ऍक्सेप्टन्स. मग जी गोष्ट मी अभ्यासाला सुरुवात केली ती मला सुरुवातीला एका ठिकाणी साठवून ठेवायला लागते. आपण ती स्मृतीमध्ये साठवतो. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे, स्वीकारणं, ऍक्सेप्टन्स. आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलं की गुरु संततीचा कारक आहे. मी चॅलेंज नाही करत ती गोष्ट, मी स्वीकारतो की हो आहे. तर सुरुवातीला स्मृतीमध्ये ठेवण्याच्या गोष्टी आहेत,
त्या स्मृतीच्या कप्प्यामध्ये लोडेड असतात. मॉडर्न ह्याच्यामध्ये आत्ताच्या विज्ञानामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये प्रचंड डेटा, पूर्वी वापरला गेलेला प्रचंड डेटा एका ठिकाणी साठवलेला असतो आणि आत्ता काय समोर विचारात घ्यायचा आहे त्याचा संदर्भ घेऊन त्यातला योग्य डेटा उचलला जातो. याचा अर्थ असा की या सर्वांची कारकत्व शिकणं यातनं मला ज्योतिष नाही येणार. तो माहितीचा साठा आहे, तो माझ्या स्वरूपात कॉम्प्युटरकडे सुद्धा आहे. मी करतो तसा प्रत्येकाकडे तो उपलब्ध होऊ शकतो. तर तो रिफर कसा करायचा याला म्हणायचं ज्योतिष शिकणे. ज्योतिष शिकण्याची सुरुवात तिथे होते. पहिले 6 महिने तुमचे जातात ज्योतिषाचं स्वरूप, पंचमहाभूतांचं स्वरूप, ग्रह राशी वाव नक्षत्रांचं कारकत्व, ग्रहांना दृष्टी आहेत त्या कुठल्या आहेत, हे सगळं. आता ह्याही जी माहितीचं साठा आहे याच्यात 2 प्रकारे शिकायचं शिल्लक राहतं की नेमकी माहिती मी उचलू, ती उचलण्याचं तंत्र काय. तर इथे ज्योतिष शिकायला सुरुवात होते. तुम्ही प्राथमिक ज्योतिष शिकता असं म्हणता ना, ते खरं ज्योतिष शिक्षण नाहीये, ते माहितीची साठवणूक आहे. त्याच्या आठवणुकीबद्दल काय, ती रिट्रीव्ह कशी करायची, नेमकं आत्ता त्यातलं काय उचलायचं, याला म्हणायचं ज्योतिषाचं शिक्षण सुरू झालं. 2 प्रकारे आपल्याला त्याचं जोडाजोडी शिकणं, तर्काचे धागे सोडणं की आता मला हे वापरलं पाहिजे, बरोबर. आणि दुसरा एक ऍडव्हान्स लेवलचा प्रकार आहे शिकण्याचा जो संशोधनात्मक आहे की मुळात ते कारकत्व त्याला मिळालं ते तपासून बघणं, त्याचा काही बेस सापडतो का बघणं. त्याला मी बीजगुण पद्धत म्हणतो. बीजगुण कळला की तुम्हाला कळतं की हे कारकत्व मी देतोय योग्य काय योग्य. पण हा संशोधनाचा विषय आहे. तुम्ही काय शिकता, स्वीकारता, साठवून ठेवता आणि मग पुढे आमच्या वेबसाईटवर येऊन तुम्हाला हे नक्की शिकायला मिळेल की तुम्ही ते जोडता कसं, आयत्या वेळी त्यातलं काय वापरता आणि ते का वापरता याचा तर्क तुम्हाला कळतो. म्हणजेच पत्रिका सोडवण्याचं स्वतःची प्रक्रिया आहे, ग्रह वापराची स्वतःचं तंत्र आहे. त्या तंत्राला आम्ही प्रोटोकॉल असं म्हणतो आणि प्रोटोकॉल सतत आम्ही तुम्हाला शिकवत असतो. सध्या सुद्धा आमचा एक क्लास चालू आहे, निरंतर क्लास चालू आहे तो, त्याला प्रोटोकॉल असंच म्हटलंय, होरोस्कोप प्रोटोकॉल असंच म्हटलंय. तो क्लास सुरू झाला मग थांबला संपला असं नाही, सतत आम्ही तो कंटिन्युअस चालू ठेवणार आहोत. तुम्ही कुठल्याही महिन्यात तो जॉईन करू शकता. अर्थात तो आहे कुठे, तो आहे वेबसाईटवर आमच्या. जॉईन करण्याचा दुसरा मार्ग नाही. त्या वेबसाईटचं शीर्षक मी तुम्हाला सांगून ठेवतो. शीर्षक, ते शीर्षक असं आहे www.astrovidya.co.in. आता पुढे प्रश्न असा आहे की या कारकत्वाची निवड करताना ग्रह, राशी, भाव, नक्षत्र यांच्या भूमिका, त्यांचे पत्रिकेतले रोल तुम्हाला नक्की माहीत असायला लागतात. पूर्वी मी तुम्हाला असं सांगितलंय की ग्रह आहेत ते खेळाडू आहेत, राशी आहेत त्या त्या ग्राउंडवरचं ऍटमॉस्फिअर, अँबियन्स आणि फॅसिलिटीज आहेत. फॅसिलिटीज आहेत त्या ग्रहाचं सहाय्यक घटक आहे, इनपुट आहे, ग्रहाचं इनपुट आहे. ती राशी सांगते की या ग्रहाला मी काय देते आहे. त्याच्यानंतर भाव आहेत ते क्रीडांगण आहे, प्रत्यक्ष ग्राउंड आहे. ग्राउंडकडे बघून आपण सांगतो की क्रिकेटची मॅच होणार आहे का फुटबॉलची होणार आहे. पोट आहे तो जर समोर ठेवला तर कळतं आपल्याला की हा बुद्धिबळाचा पोट आहे. तसे भाव हे क्रीडांगण आहे आणि नक्षत्र हे पंच आहेत, अंपायर्स आहेत. त्यामुळे या भूमिका एकदा स्पष्ट असल्या की आपण अनावश्यक वारंवार तो टप्पा आलेला नसताना आपण नक्षत्राकडे जाणार नाही. प्रत्येक बॉल टाकल्यावर बॉलर किंवा ते फिल्डर अंपायरला काही विचारतात का, अपील करतात का, नाही करत. तसंच आपण नक्षत्राकडे वारंवार जाणार नाही आहोत. याचा अर्थ ते दुर्लक्षित करणार आहोत. ती माहिती आहे ना आपल्याकडे, जेव्हा वापरायची वेळ तेव्हा आपण ती वापरू शकतो ना. त्या माहितीत सुद्धा प्रचंड माहिती आहे, ती अंतर्गत विसंगतीने भरलेली आहे. हे तुम्ही वाचलं, कुठलंही कारकत्व कोणाचंही वाचा, ग्रहाचं, राशीचं कोणाचंही वाचा, तुम्हाला त्यात विसंगती जाणवतील.
त्या विसंगती मग आत्ता मी वापरतो तेव्हा त्या घटनेला, त्या प्रश्नाला सुसंगत जो घटक आहे तेवढाच मला वापरायचा असतो. त्याच्यात अंतर्गत विसंगती आहे आणि मला काही अडचणी येत नाही, कारण तो माहिती आहे केवळ. बरोबर. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे समजेल तुम्हाला. एक व्यक्ती आहे, ती वकील आहे, ती कविता करते, बरोबर, ती ज्योतिषी आहे, हा, त्याच्यानंतर ती समाजकार्य करते. असे तिच्याकडे कारकत्व आहेत, तिच्याकडे बरीचशी खूप जास्त कारकत्व आहेत. तर मी ज्या उद्देशाने तिथे जातो, माझी जी घटना, माझा जो प्रश्न आहे, त्या अर्थाने मी त्याला विचारतो की वकील असेल तर मी त्याला म्हणतो की ह्या गोष्टीतलं मला कायदेशीर बाबी जरा सांगाल का. मग तेव्हा मी असा विचार करतो का, मागे टाकतो ना की तो कवी आहे, तो ज्योतिषी आहे, तो अमुक आहे, हे मागे टाकतो मी. याचा अर्थ माझ्या प्रश्नाचा संदर्भ लक्षात घेतात त्याची विशिष्ट गुणवत्ता आत्ता मला ऍप्लिकेबल झाली, त्याचं कारकत्व खूप वेगवेगळं आहे. मी त्याला कवी संमेलनाला बोलवणार असेल तेव्हा मी त्याच्याकडे जाऊन त्याची वकिलीची डिग्री बघत नाही, का किती वर्ष वकिलीची प्रॅक्टिस करताय असं नाही विचारत मी त्याला, कारण आत्ताचा माझा प्रश्न वकिलीबद्दल नाहीच आहे. तर मी त्याला सांगतो की तुम्ही कविता किती वर्ष करताय, असं करून त्याला मी काव्य संमेलनाला बोलवत असतो. समाजकार्य तो ज्या बाबतीत करतोय त्या बाबतीत मी भेट घेईन तेव्हा मी तेवढ्या त्या अर्थाने बोलतो. मी त्यातल्या लिगॅलिटी विचारत नाही, मी त्यातली भावनात्मकता विचारत नाही, मी त्यातली काव्यात्मकता विचारत नाही, विचारून चालणार नाही. मी त्याचं पत्रिका दाखवून ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण सुद्धा विचारणार नाही, कारण माझं काम सामाजिक स्वरूपाचं आहे. तिथे मी तुम्हाला पत्रिका बघता येते म्हणून अशा अर्थाने पत्रिकेचा विषय काढणार नाही. हे कसं आपण करतो, तसे संदर्भ कुठून घ्यायचे, ते नेमके तिथूनच का घ्यायचे, आणि त्यामुळे ते जोडण्याचा तर्क कसा समोर येतो, कसा स्पष्ट होतो, असेच सर्व क्लासेस, अनेक क्लासेस आमच्या वेबसाईटवर ऑलरेडी अपलोडेड आहेत. तुम्ही वेबसाईटला रजिस्टर केल्यावर तुम्हाला ते ज्ञानाचा प्रचंड खजिना समोर येतो तुमच्या. आणि हे सगळं अभ्यासल्यानंतर म्हणजे आता दृष्टी अभ्यासता, योग अभ्यासता, त्या अभ्यासाचा गणिती भाग काय, केंद्र योग 90 अंशाचा असतो. कदाचित तुम्ही कोणी शिकवलं असेल तो अशुभ असतो. यातनं काही कळत नाही मला की अशुभत्वाचं स्वरूप घटनेमध्ये रूपांतरित झालेलं मला समता येत नाही, कारण त्याला घटना आहे. अशुभ आणि शुभ, इष्ट आणि अनिष्ट शब्द नको आहेत समोरच्याला. याचा अर्थ तुम्ही जे प्राथमिक या स्वरूपात शिकता, पत्रिका सोडवताना जे करता, ती माहिती डायरेक्ट वापरायचा प्रयत्न करतात. पण माहिती जेव्हा अनुभवाने आणि तर्काने समृद्ध केली जाते, प्युरिफाय केली जाते, त्याला ज्ञान असं म्हणतात. त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत जे मिळालंय ती माहिती मिळाली आहे, ती जर तुम्हाला ज्ञानात रूपांतरित करायची असेल तर आमच्या वेबसाईटवर येऊन आमचे हे कोर्सेस तुम्ही घेतलेत की तुम्ही नक्की, मी आता जे बोलतोय ते तुम्हाला करता येऊ शकेल. गुरुला 5वी 7वी 9वी दृष्टी आहे. संशोधनाचा प्रश्न काय आहे की का 5 7 9 हे अंक कुठून आले, हा संशोधनाचा प्रश्न आहे. पण अभ्यासाचा प्रश्न, जोडाजोडीचा प्रश्न काय की 5वी दृष्टी काही वेगळं शुभत्व देते, 7वी काही वेगळी देते आणि 9वी काही वेगळे देते, असं काही आहे का, हे शोधून काढणं, हे प्रश्न त्याची उत्तरे शोधणं म्हणजे ज्योतिष शिकणं. अनुभवातनं आणि तर्कातनं. तर या दोन्ही गोष्टी सोडवलेल्या पत्रिका म्हणजे अनुभवातनं आणि त्याच्या मागचा सांगितलेला तर्क म्हणजे तर्कातनं तुम्हाला आमच्या वेबसाईटवर नक्की शिकायला मिळतात. कारण ह्यापेक्षा वेगळ्या प्रकारे आम्ही कुठला क्लास कंडक्टच करत नाही. आमचं ठरलेलं आहे की नियम सांगायचा, तो पत्रिकांना वापरून दाखवायचा, तुमच्याकडल्या पत्रिका घ्यायच्या, त्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांच्या त्या सोडवून दाखवायच्या की आपण म्हटलं तसंच इथे दिसतंय का नाही. असं झालं की तुमचा गोंधळ संपूर्णतः दूर होतो, कारण तुम्हाला आधीच माहित आहे की मी मार्गावरनं जाताना डावीकडे कुठे वळायचं आहे, मग उजव्या बाजूला वळून किती फूट जायचं आहे, मग तिरकं किती किती वेळ जायचंय, एक्झॅक्ट माहित असतं. तेव्हा मी पत्रिका समोर आल्यावर गोंधळतो, हा शब्द तुमच्या डिक्शनरीतनं बाद होतो. तो बाद करणारी ही वेबसाईट आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं जर आम्ही शिकलो तर ते वापरणार केव्हा. कारण नवख्या माणसाची एक अडचण काय असते माहितीये,
की त्याला माहिती की मला ज्योतिष येत आहे, पण लोकांना अजून कळलेलं नाहीये, ते येतच नाहीत त्याच्याकडे. गंभीर समस्या घेऊन ते येत नाहीत. ते काय म्हणतात, तुला अनुभव नाही. लोक येत नाहीत म्हणून याला अनुभव मिळत नाही, आणि हा अनुभव मिळत नाही म्हणून लोक येत नाहीत. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे, तुम्ही पहिल्यांदा पत्रिकेवर भाष्य करण्यापेक्षा तुमच्या समस्येवर मी उपाय सांगतो अशी तुमच्या प्रॅक्टिसला, अशी तुमच्या व्यवसायाच्या सुरुवात करा. व्यवसाय याला सुरुवात करा म्हणजे लगेच वाढणूक करा अशा अर्थात नाही मी म्हणत आहे. मी असं म्हणतो की लोकांना आकर्षित करण्याचा काय मुद्दा आहे, त्याला समस्या सोडवून हवे. तुला ज्योतिष येतं का नाही, तू डिग्री कुठली घेतलीस, किती वर्ष शिकलास, तो म्हणतो तुमच्या उत्तराने मला अनुभव आला, पुरेसा आहे. तर एक क्लिप मी तुम्हाला शेअर करतो, ती त्या तो जो आता मी तुम्हाला सांगतोय ती क्लिप आमच्या वेबसाईटवर ऑलरेडी अपलोडेड आहे. अन्य काही क्लिपचा मी आमच्या वेबसाईटवरचा उल्लेख करेन, म्हणजे समजेल तुम्हाला की ज्योतिषात तुमच्याकडे लोक यावेत म्हणून तुम्ही काय काय करू शकाल. अगदी सोपा मार्ग, आणि त्याची किंमतही सांगेल, म्हणजे तुम्हाला नवलच वाटेल की इतक्या कमी किमतीत मला हे करता येणार आहे. मग अनुभव घ्या, मग तर्क लढवा, मग आम्ही शिकवलाय त्याचा वापर करा, आणि तुम्ही उत्तम आणि समृद्ध ज्योतिषी व्हा. 1 वर्ष चिकार झालं, असे 10-15 वर्ष शिकावं नाही लागत विषय. 2-3 वर्ष शिकलात आमच्या वेबसाईटवर ना, तर तुम्ही उत्तम ज्योतिषी 100% व्हाल. आत्मसात करायला पाहिजे, ते टेक्निक त्यात दिलेलं आहे. आपण बघूया आपल्याला काय करता येईल ते. याच नावाची एक क्लिप आमची तिथे आमच्या वेबसाईटवर आहे. हेच नाव पण हेच आहे क्लिपचं, दैनंदिन समस्या सोडवा. तुम्हाला ज्योतिष काही येण्याची गरज नाही अशी ही क्लिप आहे. तर पहिली समस्या लोक तुमच्याकडे घेऊन येतात, पत्रिका न बघता सांगायचं आहे तुम्हाला. तर पैसे अडकले आहेत, त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन्स द्यायचे. ह्या क्लिपमध्ये तुम्हाला पैसे अडकले त्याच्यावर अत्यंत प्रभावी अशी 3 सोल्युशन्स मी दिलेली आहेत. 3, एक नाही दिलेलं, प्रत्येकाच्या 2 किंवा 3 अशी 3 सोल्युशन्स आहेत. पैसे अडकले ही समस्या कॉमन आहे. लोक म्हणतील तुम्हाला ज्योतिष येतं का, माझी पत्रिका आहे का, ते बरोबर आहे का. तुमची समस्या सांगितली, मी तुम्हाला उपाय सांगतो. समोरचा माणूस कसा आहे ते समजत नाहीये, कारण त्याच्याशी मला डिलिंग करायचं आहे, त्याच्याशी मला व्यवहार करू का, गुंतवणूक करू का, मैत्री करू का. तर समोरचा माणूस वागता बोलताना चांगला गोड बोलतोय, वागतोय, खरंच तसा आहे का लबाड आहे. आतल्या मनात त्याच्या काही वेगळ्या भावना आणि वेगळे प्लॅनिंग चाललंय ते कळत नाही मला. मग समोरचा माणूस कसा आहे ते समजत नाहीये, ते सुद्धा ओळखण्याचं तंत्र मी त्यात दिलेलं आहे. दुसरी समस्या आपण सोडली, व्यवहारातील चूक टाळण्यासाठी काय करावे, म्हणजे माझा निर्णय चुकू नये, फसगत होऊ नये म्हणून मला काही गोष्टी ज्या माहीत नाहीयेत, ज्या ज्ञात नाहीयेत, त्याचं जर ज्ञान झालं, मला तो व्यावहारिक घटक समोर आला, जाणवला, तर मी तो निर्णय बरोबर घेईन. कारण जे मला माहित नव्हतं त्यामुळे निर्णय चुकला होता. तर व्यवहारातील चूक टाळण्यासाठी काय करावे यासाठी सुद्धा मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या रेमेडीज त्याच्यात दिले. त्या सोप्या आहेत, त्याला ज्योतिष तुम्हाला यायला पाहिजे अशी गरज नाही. ज्योतिष येतच आहे तुम्हाला, त्यामुळे ते वापरण्यासाठी तुमच्याकडे जातक आला पाहिजे. तर इथून सुरुवात करा. मोठा आजार नाही, तो माणूस काय सांगतो तुम्हाला, मोठा आजार नाही पण आरोग्याच्या सतत कुरबुरी असतात, याच्यावर सुद्धा मी तुम्हाला छोटे छोटे काही दोन दोन उपाय सांगितले त्याच्यावर, की ज्याच्यामुळे तुम्हाला अनुभव घेता येईल, त्या जातकाला खूप समाधान मिळेल, अनुभव येईल त्याला, आणि तो तुमच्यावर खुश होईल की हरकत नाही, बाकी ज्या प्रश्न विचारायला मी या ज्योतिषाकडे नक्कीच जाऊ शकतो. अडकलेले काम मार्गी लागावे अशी इच्छा आहे. सरळ सरळ ज्योतिष विरहित, नॉन ऍस्ट्रोलॉजिकल अशा या रेमेडीज आहेत. काही ठिकाणी संख्याशास्त्राचा संदर्भ घेतलाय, पण ते सगळंच तुम्हाला दिलंय की ते वर्कआउट करायचं म्हणजे काय करायचं, सगळंच दिलंय. म्हणजे तुम्हाला कुठेतरी पुस्तकं वाचून अन्यत्र शिकायचं आहे का, काही नाही शिकायचं. अडकलेले काम मार्गी लागावे अशी इच्छा आहे,
ते त्याचं अडकलेलं काम मार्गी लावता येतं. महत्वाचा प्रसंग आज आहे, ऑपरेशन आहे, एखादा इंटरव्ह्यू आहे, तर महत्वाचा प्रसंग आज आहे, कोणाला नमन करावे. त्या नमन करण्याची एक पद्धती आहे. एक एक मिनिटं लागतं. हे सगळे उपाय अत्यंत सोपे आणि सहज करण्याचे आहेत, की जे लोकांना तुम्ही सांगू शकता. ज्योतिष व्यावसायिक म्हणून तुम्हाला एस्टॅब्लिश व्हायचं आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. महत्वाचा प्रसंग आज आहे, कोणाला नमन करायचं. त्याच्यानंतर संबंध बिघडू नयेत असे वाटते. म्हणजे आपला एखादा माणूस मित्र आहे, चांगला आहे, उपयुक्त आहे, तर संबंध बिघडण्याची शक्यता असेल तर ते बिघडू नयेत, किंवा आहेत ते संबंध मध्यम आहेत ते अधिक चांगले व्हावेत, संबंध सुधारावेत म्हणून काय करता येईल. म्हणजे प्रिव्हेन्शन, मैत्री बिघडू नये म्हणून आणि मैत्री वाढावी म्हणून दोन्ही प्रकारचे उपाय दिलेले आहेत त्याच्यात. आता एखाद्या ठिकाणी असं आपण भांबावून जातो की काय कोणाची मदतच नाही मला मिळत आहे, आणि काय करू आता मी, माझ्याकडे काही घटकच नाही की जो मला मदत करेल, सहाय्यक घटकच नाही. तर अज्ञात स्त्रोतातून सहाय्य लाभावे म्हणून काय करता येईल. मग अचानक एखादी गोष्ट आपल्या समोर येते, अचानक एखादा माणूस भेटतो आणि त्यातनं आपल्याला अरे तो मदत करतो. क्वचित प्रसंगी हे आपोआप घडतं, त्याला आपण असं म्हणतो की अरे तू देवासारखा भेटलास. तर हे ईश्वरी तत्व, ही निसर्ग मातेची किंवा विश्व मातेची शक्ती कशी मिळवायची, अज्ञात स्त्रोताकडून सहाय्य लाभावे म्हणून काय करता येईल. या लोकांच्या समस्या तुम्हाला सोडवायच्या. तुम्ही तुमच्या जवळचे, परिचयातील आणि जातक, म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या तुमच्या समोर या सर्वांसाठी ह्याचा वापर करायचा आहे. आता कार्यातील यशासाठी मी काय ते खास कामाला बाहेर पडलोय. कार्यातील यशासाठी माझ्या राशीनुसार, इथे मात्र राशीचा रेफरन्स आहे, ते ज्योतिषशास्त्राचं फारसं ज्ञान नाहीये, कारण राशी तर तुम्हालाही 2 मिनिटात कळते समोरच्या माणसाची, त्याला विचारता येते, तुम्ही पत्रिका बघून ओळखू शकता की ह्या राशीचा माणूस आहे. कार्यातील यशासाठी माझ्या राशीनुसार मी काय करावे, यात 3-4 रेमेडीज, फक्त प्रत्येक राशीचे 3-4 रेमेडीज दिलेत, आणि त्याच्यापैकी 1-2 त्याला सांगा. सगळ्यात सोप्या आहेत पण त्याच्या 1-2 सांगा, आणि त्या करून त्यांनी त्या कामाला जायचं आहे, बाहेर पडायचं आहे, किंवा कामाच्या सुरुवातीला 5 मिनिटं आधी ती गोष्ट त्यांनी करायची. तर या 9 प्रकारच्या समस्या की ज्या जनरल आहेत, त्या तुम्हाला अतिशय सुटसुटीत, प्रभावी, सोप्या, तुम्हाला करून सांगणारी दैनंदिन समस्या सोडवा अशी माझी क्लिप आहे, आणि ती फक्त ₹299ची आहे. फक्त 299ची आहे. तर ती आता किंमत तिथे तुम्ही बघू शकता साईटवर जाऊन, ती रजिस्टर कशी करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या जोडीला आम्ही काही क्लिप्स आहेत त्या ₹21च्या आहेत. एक तिथे आहे, त्या क्लिपचं टायटल आहे त्वमेव केवलम करता असी. गणपती गजाननाच्या संदर्भातली त्या वाहने मूषक का, मग त्याची वेगवेगळी नाव आहेत, त्याचे अर्थ काय होतात, गणपतीला लाल रंगाचं फुल का व्हायचं असतं, दुर्वा का व्हायच्या, अशा तऱ्हेच्या ज्या दैनंदिन गोष्टी आपल्या समोर येतात पूजा उपासना करताना, त्याची अत्यंत सखोल आणि शास्त्रीय आणि तुमच्या भक्तीला उदाहरण आणणारी अशी स्पष्टीकरण त्या क्लिपमध्ये आहे. किंमत फक्त ₹21. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता. आता प्रश्न असा आहे की 21 सुद्धा आम्हाला ठेवायची नव्हती. आम्हाला ती क्लिप, अशा क्लिप आम्हाला आध्यात्मिक ज्याचा बेस आहे त्या क्लिप आम्हाला विनामूल्य 0 किमतीच्या ठेवायच्या होत्या. पण आम्ही जेव्हा 0 ठेवली तेव्हा टेक्निकल अडचण अशी की पेमेंट गेटवे मध्ये 0 पेमेंट तो स्वीकारत नाही, म्हणजे ती प्रोसेस पुढे जात नाही. मग आम्ही त्याची गणपतीची हे म्हणून यापुढे आध्यात्मिक क्लिप जेव्हा ऍड होतील त्यांना त्याच चॅनलवर ऍड होतात, त्यामुळे तुम्हाला आणखीन काहीतरी वेगळं घ्यायला लागतं असं होत नाही. त्यामुळे हे केलंय, आणखीन काही बोलेन तर त्या एकाच ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. तर ₹21ची क्लिप तुम्ही जरूर घ्यावी. त्याच्यानंतर आणखीन एक क्लिप आहे, ती सुद्धा अत्यल्प किमतीची आहे, आणि त्याच्यामध्ये मन, चित्त, त्याच्यानंतर मनाचे नियंत्रण
आता ही जी क्लिप आहे ती अशीच अत्यल्प किमतीची आहे, आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी क्लिप ऍड करू की ध्यानधारणा म्हणजे काय, त्याच्यानंतर आरोग्य ध्यान कसे करावे, त्याने रोगावर नियंत्रण कसं येतं, आरोग्य कसं सुधारतं, यासाठी आरोग्य ध्यान नावाचा क्लिप त्याच्यात ऍड होईल. त्याच्या ध्यानधारणा म्हणजे काय, मौन म्हणजे काय, किंवा एखादी गोष्ट आहे ती आपल्याला मनस्ताप देते, चिंता लावते, तर चिंता मुक्ती होते, ती कशी करायची, अशा तऱ्हेचं मानसिक संदर्भातल्या काही रहस्य सांगणाऱ्या त्या क्लिप आहेत. त्याच क्लिपच्या खाली खाली एक दोन तीन चार अशा ऍड होत जातात. म्हणजे तुम्ही एकदा का तो चॅनल किंवा एकदा का ती क्लिप तुम्ही घेतली असेल की तुम्हाला परत परत तो विषय हाताळावा लागत नाही, तुमच्याकडे ती माहिती वाढत जाते. म्हणजे एकदाच 299 किंवा 399 भरलेत, एकदाच 500 रुपये भरलेत, तर त्या क्लिप सतत वाढत गेल्या तर त्या सगळ्याची किंमत परत एकदा ओरिजिनलच राहते. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही आवर्जून करा. तुम्ही त्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला अनेक क्लिप्स दिसतील, त्याच्या खाली त्याची किंमत पण दिसेल. त्याच्यानंतर बाय नाव किंवा ऍड टू कार्ट असं वेबसाईट आहे ती, त्यामुळे सर्व टेक्निकॅलिटी तुम्हाला दिसते. तर त्याला रजिस्टर कसं करायचं, त्याला रजिस्टर कसं करायचं तर ते सोप्पा. आता आम्ही थोड्याच दिवसात आम्ही रोगमुक्तीचे ज्योतिषीय मार्ग असं अत्यंत प्रभावी उपाय सांगणार, त्याच्यावर क्लिप्स येतील, त्या तयारी आहेत आमच्याकडे. आता त्या संदर्भात लोकांना काय अनुभव आले याचे फीडबॅक सुद्धा तुम्हाला त्या वेबसाईटवर बघायला मिळतील, ऐकायला मिळतील, त्या प्रत्यक्ष लोकांनी दिलेले. तर हे सगळं तुम्ही वेबसाईटवर करू शकणार आहात. त्यामुळे तिथे जा, रजिस्टर करा. तर त्याचं प्रक्रिया सांगतो, कारण सगळेच काही टेक्नो सावी नसतात, तर म्हणून सांगतो. वेबसाईटचं नाव आहे www.astrovidya, म्हणजे ASTROVIDYA, ऍस्ट्रोविद्या .co.in. इथे गेलात की तो तुम्हाला जे दाखवेल त्यात त्यांनी लॉग इन ऑब्लिक रजिस्टर. तर आता तुम्ही पहिल्यांदा रजिस्टर करताय, त्याने रजिस्टर शब्दावर माऊस क्लिक करा. तो झाल्यावर तुम्हाला तो एक डायलॉग बॉक्स ओपन करेल, किंवा तुम्ही जर का मोबाईलवर करत असाल तर तो तिथे तुम्हाला पहिल्यांदा तो तुमचा ईमेल आय डी टाकायला सांगेल. तो तुम्ही अचूक टाका, त्या चूक करू नका. तो ईमेल तुम्ही टाकलात आणि रजिस्टर असं केलं की तुम्हाला एक, त्या दिलेल्या ईमेलवर तुम्हाला एक ईमेल येईल, त्याच्यामध्ये तो एक लिंक देईल तुम्हाला. ती लिंक तुम्हाला तुमचा पासवर्ड तुमच्या मर्जीने डिफाईन करण्याची फॅसिलिटी तो जनरेट करेल. ती लिंक तुम्हाला देईल. तो कसा जनरेट करावा, कुठल्या पासवर्डला वीक म्हणतात, कुठल्याला स्ट्रॉंग पासवर्ड म्हणतात, ते तो गाईडलाईन त्याच्यात दिलेली असते. तुम्ही तुमच्या मर्जीने पासवर्ड तुमचा ठरवायचा, डिफाईन करायचा, आणि मग तुम्ही दुसऱ्या बाजूला पुढच्या टप्प्यावर यायचं, त्याला म्हणायचं लॉग इन. आता झालाय काय ते लक्षात घ्या की तुम्ही ईमेल टाकलात तेव्हा त्यांनी तुम्हाला साईटवर लॉग इन केलाय. आता लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला येऊन किंवा त्याच्या दुसऱ्या विभागात येऊन तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे, आणि त्याच्या खाली तुम्ही टाईप केलेला पासवर्ड टाईप करायचा आहे पहिल्या वेळी. आणि त्याच्या खाली एक चौकोन आहे, त्यात रिमेंबर मी, म्हणजे मी आता जो पासवर्ड टाकलाय तो तू लक्षात ठेव, अशाला टिक मार्क करायची, त्याला टिक करायचं. आणि तो केल्यावर खाली लॉग इन शब्दाला लॉग इन केलं की तुम्ही लॉग इन ही होता. तुम्हाला आमच्या वेबसाईटचं अंतरंग स्वच्छ सगळ्याच्या सगळं समोर दिसू लागतं. आणि पुढच्या वेळी याल तेव्हा तुम्हाला ईमेल टाकून लॉग इन केलं की लगेच लॉग इन होतं. म्हणजे तुम्हाला पासवर्ड लक्षात नाही ठेवायला लागत. आणि जर रिमेंबर मी केलं नसेल तर पुढच्या वेळेला तो पासवर्डच्या जागी तो कर्सर जातो, पासवर्ड द्या म्हणतो. रिमेंबर केला असेल तर पासवर्ड स्वतःहून घेतो आणि तुम्हाला लॉग इन करून देतो. तर ही लॉगिंगची प्रक्रिया तुम्हाला जर समजली असेल, तुम्ही ती अनुसरत असाल तर काही प्रश्न नाही. अन्यथा घरातल्या एखाद्या तरुण व्यक्तीला तुम्ही विचारलं तर तो तुम्हाला उत्तम गाईड करेल. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं असं करून त्या वेबसाईटवर याल तेव्हा अक्षरशः तर्कनिष्ठ ज्योतिष करावं म्हणजे किती
पद्धतशीर करावं याचा खजिना तुम्हाला सापडेल. आणि म्हणून ज्योतिष शिकणे म्हणजे अभ्यासलेल्या घटकांचा, स्मृतीमध्ये ठेवलेल्या घटकांचा योग्य वापर करण्याचा अनुबंध निर्माण करायला शिकणे, त्याची अटॅचमेंट शिकणे आणि प्रत्यक्ष उदाहरणासहित शिकणे, अशा प्रक्रिया तुम्हाला फॉलो करावीच लागते. ती केली तर 1-2 वर्षाचा अभ्यासात तुम्ही अतिउत्तम ज्योतिषी होता. नाहीतर तुम्ही धावत सुटलात तर काही हाती लागत नाही तुमच्या. हा अनुभव तुम्ही स्वतःही घेतलेला असतो की 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली. त्याच्यानंतर नवीन काही आमच्या योजना सुद्धा आहेत, त्याही तुम्हाला तिथे दिसतील. की तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर काय करता येईल, तुम्हाला सर्टिफिकेट हवं असेल तर काय करता येईल, तशी अटॅचमेंट तुम्हाला नजीकच्या काळातच तिथे दिसतील अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून पहिलं काम असं करा की सर्वांनी, प्रत्येकाने, ही क्लिप ऐकणाऱ्या प्रत्येकाने त्या वेबसाईटवर येऊन रजिस्टर करा आणि त्याचं स्कॅनिंग करत राहा. लोकांनी दिलेल्या अनुभव तिथे ऐकत जा. त्यातून तुम्हाला बरंच काही हाती लागेल. तुम्ही प्रचंड प्रोत्साहित व्हाल आणि व्यावसायिक सल्लागार म्हणून यथायोग्य पैसे मिळवायला तुम्ही सर्वार्थाने सक्षम व्हाल. अत्यंत गंभीरतेने ज्यांना प्रश्न विचारायचे अशी माणसं तुमच्याकडे येतील. तुम्ही त्यांना अतिशय उत्तम मार्गदर्शन करू शकाल. त्यांची कामं होतील आणि त्यातून तुम्हाला बौद्धिक आनंद, त्यांना यश मिळाल्याचं समाधान आणि तुमच्याबद्दल त्यांच्या मनात दाटलेली कृतज्ञता, अशा त्रिवेणी संगमावर तुम्हाला यायचं असेल तर या वेबसाईटला रजिस्टर करा आणि ती बघा अशी विनंती करतो आणि इथे मी थांबतो. नमस्कार.